मेंढपाळ बांधव आपल्या न्याय हक्कासाठी आता रस्त्यावर उतरले। 28 तारखेला नागपूर इथं माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात महाएल्गार आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं। या आंदोलनात शेतकऱ्यांची कर्जमाफी, मेंढपाळ बांधवांच्या समस्या, यासह बेरोजगारांच्या समस्या तसेच विविध समस्या घेऊन हे आंदोलन उभारण्यात आलं। सरकारने शेतकऱ्यांना निवडणुकीपूर्वी कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं, मात्र ते आश्वासन पूर्ण झालं नाही व दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना जी आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती ती मदत सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप जमा झालेली नाही। त्यामुळे या खोटारड्या सरकारच्या विरोधात आता नागपूर इथं ऐतिहासिक आंदोलन उभारण्यात येणार आहे। या आंदोलनाकरता मराठवाड्यासह विविध भागातून मेंढपाळ बांधव आपल्या लाखो मेंढ्या, बैलबंड्यांसह संपूर्ण वाडा घेऊन नागपूरच्या दिशेने रवाना झालेत। या मेंढपाळ बांधवांना काही ठिकाणी आता पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातोय, मात्र ज्या ठिकाणी पोलिसांनी आम्हाला अडवलं आम्ही त्याच ठिकाणी आंदोलन सुरू करू असा थेट इशारा या मेंढपाळ बांधवांनी दिला। त्यामुळे नागपूरला होणारं आंदोलन हे सरकारला घाम फोडणार आहे हे आता यावरून दिसून येतं। आम्ही नागपूर निघालेलो आहे। आम्ही आता तिवसा ते तळेगाव रोडवर आहे। आम्ही मेंढर घेऊन, आमच्यावाले बंड्या घेऊन, सर कुटुंब घेऊन, आमचा मेंढपाळ समाज घेऊन आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे। आमच्या मेंढपाळाला कोणतीही उपलब्ध सेवा आहे नाही, जंगल नाही। फॉरेस्ट डिपार्टमेंट आम्हाला त्रास देतो आणि आमच्या मेंढ्या वर्षाभर आजारी पडतात, त्यांना औषध गोळ्या दवाई नाही। याच्यासाठी आम्ही आता नागपूरला निघालेलो आहे आणि मोठ्या संख्येने आम्ही नागपूरमध्ये येणार आहोत आणि आम्ही मोठ्या संख्येमध्ये बच्चू भाऊ मागं उभं राहणार आहोत। वाड्यावर डॉक्टर येत नाही, आमच्यावाले मेंढर आजारी पडतात, त्यांना कोणी रुपया देत नाही, शासनाच्याकडून आम्हाला कोणती मदत भेटत नाही। त्याकरिता आम्ही आता नागपूरला येणार आहोत। आम्ही नागपूरला येणार आहोत मेंढर घेऊन आणि आम्ही जोपर्यंत आम्हाला जे भेटत नाही तोपर्यंत आम्ही आमचे मेंढर हटवणार नाही आणि कोंबड्या, मोंबड्या, बंड्या सब घेऊन येऊन तिथं सबन छातीवर तिथं बसून देईन आम्ही सरकार आम्हाला काहीच न्याय देणार नाही आहे आणि आमच्याकडे लक्ष नाही आहे सरकारचं। तिथं मेंढर मरून राहिले, माय आता 35-40 मेंढर मेलेले आहे। तिथं मला 1 रुपया मदत मिळाली नाही सरकारच्या इकडून। सरकार जोपर्यंत आम्हाला मदत देणार नाही आम्ही नागपूरमधून हटणार नाही, हे आम्ही आता ठरवलेलं आहे। सरकार आम्हाला वन क्षेत्र देणार नाही तोपर्यंत आम्ही नागपूरमधून हटणार नाही। महाएल्गार मोर्चा 28 ऑक्टोबरचा महाएल्गार मोर्चा आहे। आता आम्ही बच्चू सोबत जाणार आहोत। तिथं मेंढरं घेऊन, बंड्या घेऊन आमच्या मेंढराईला चाराई क्षेत्र नाही अजून मोकळे करून दिले। देतो करते, कधी देते काय माहीत। शेतकरी, शेतमजूर, मच्छीमार, मेंढपाळ हे सर्व जाणार आहे। तर आम्ही पण जाणार आहोत त्याच्यासोबत, त्याचा हात बळकट करासाठी। तर आम्हालाही आमचा हक्क घ्यायचा आहे। आतापर्यंत आमच्या मेंढ्या मरते, त्याचे पैसे काही भेटत नाही आम्हाला आणि आमचे जे मरतूक होते त्याची काही आम्हाला सुविधा नाही, काही नाही। आता आम्ही बंड्या, मेंढरं घेऊन जाणार आहोत तिथे नागपूरला। मेंढरं जोपर्यंत आम्हाला आमचा हक्क मिळत नाही तोपर्यंत आम्ही तिथून माघार घेणार नाही। आम्ही सर्व मेंढ्या, मेंढपाळ घेऊन येणार आहे। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।